महाराष्ट्रात बंदी खरतर असूनही गांजाची सर्रास विक्री होते। अगदी पानाच्या छोट्या छोट्या दुकानांमध्येही गांजा सहजपणे मिळतोय। त्यातच कोल्हापूर तर गांजा विक्रीचं हब बनत चाललंय। धक्कादायक म्हणजे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात गांजा विकणारी आंतरराज्य टोळी आता सक्रिय असल्याचं उघड झालंय आणि त्यामुळे पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत। पाहूयात। कोल्हापूर बनतंय गांजाचं हब। गांजा विक्रीच्या टोळ्या पश्चिम महाराष्ट्रात सक्रिय। 5 महिन्यात 250 जणांच्या मुसक्या आवळल्या। गांजाचा धूर काढत नशेत झिंगणाऱ्यांच्या विरोधात कोल्हापूर पोलीस आता ऍक्शन मोडमध्ये आलेत। गांजाचं सेवन करणारे आणि विक्री करणारे अशा सगळ्यांवरच कोल्हापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। कोल्हापूर पोलीस गांजा विक्रेत्यांवर कारवाई करत असले तरी गांजा विक्रीचं रॅकेट मात्र सुरूच आहे। तरुणांना हेरून विक्रेते गांजाचं रॅकेट चालवत असल्याचं समोर आलंय। कोल्हापूर पोलिसांनी काही दिवसांआधी ओरिसावरून आलेला 41 किलो गांजा जप्त करत 8 जणांना अटक केली आणि मोठी कारवाई केली। सोबतच कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातील गांजा विक्रेत्यांची पाळंमुळं खणायला कोल्हापूर पोलिसांनी आता सुरुवात केली आहे। नेमका गांजा विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश कसा झाला तेही पाहूयात। जानेवारी पासून कोल्हापूरमध्ये 242 किलो गांजा जप्त करण्यात आला। 6 महिन्यात कोल्हापुरात 82 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला। गांजा विक्री रॅकेटबाबत तब्बल 172 गुन्हे दाखल आहे। पोलिसांनी 252 जणांच्या मुसक्या आवळल्या। गांजेमुळे बऱ्याचशा स्ट्रीट क्राईम, चेन स्नॅचिंग आहे किंवा इवन खुनासारखे मोठे गुन्हा पण गांजेचे नशेमध्ये होतात। तर आमच्यासाठी आमची पूर्ण प्रायोरिटीवरती आता माननीय डीजी ऑफिसने पण 1 महिन्याचा ड्राईव्ह घेतलेला होता मे महिन्याचा। त्यांच्यामध्ये पण आम्ही 62 केसेस केलेले आहे NDPS ॲक्टचे। पोजेशनचे पण केसेस आहे, कन्झम्पशनचे पण केसेस आहे। तरी पण ते कारवाई आमची चालूच राहील। कोल्हापूरच्या राजेंद्रनगर, टाकाळासह इतर भागामध्ये सर्रासपणे गांजाची विक्री होते। पुडी, मटेरियल माल असे कोडवर्ड वापरत गांजा विकला जातो। अनोळखी ग्राहक असेल तर त्याला गांजा विकताना खास काळजी देखील घेतली जाते। त्यामुळे पोलिसांनी कारवाई करताना अचूक माहिती मिळवावी अशी मागणी होते। शाळेच्या लेवलला जर तुम्ही बघितलं 7वी, 8वी, 9वीची मुलं सुद्धा आता गांजा ओढत आहेत आणि जोपर्यंत ही यांच्यावर प्रतिबंध येत नाही तोपर्यंत ही गांजाची कारवाई अपूर्णच आहे म्हणावी लागेल। पण पोलिसांनी केलेली ह्या कारवाईचं आपण सध्या स्वागत करू। पोलीस प्रचंड प्रमाणात कारवाई सुरू आहे। अटकही झालेल्या आहेत। जवळजवळ 250 किलो गांजा पकडलेला आहे। तो हजारो रुपये किमतीचा तो गांजा आहे। महाराष्ट्र सरकारनं वेळोवेळी यामध्ये आपली एक टीम तयार केली पाहिजे, तरच हा गांजाचा नायनाट होईल। साधारणतः खाली असे कोल्हापूर शहरात 2-3 अड्डे असे आहेत की संध्याकाळी 7 नंतर तिथं गांजाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात चालू होतं। मला असं वाटतं की खाली पोलीस प्रशासनाने खाली जोपर्यंत पाय त्यांचं खिचून काढत नाही तोपर्यंत ते मजबूत होणार नाही आणि गांजाचं प्रमाण थांबणार नाही। खरं तर गांजाच्या आहारी जाऊन तरुण पिढी बर्बाद होत चालली आहे। याच गांजाच्या नशेत अनेक कुटुंब आणि घरं उद्ध्वस्त झाले आहेत। त्यामुळे पोलिसांनी या गांजा रॅकेटच्या मुळाशी जाऊन त्याच्या मास्टर माइंडच्या मुसक्या आवळायला हव्यात। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।